आजीच्या गोष्टी फक्त कथा नाहीत, तर आयुष्य बदलणारे संस्कार आहेत. आणि संकटातही धैर्य न हरवण. आजी आणि नातीचं हे सुंदर नातं प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे. 12वा धडा. गुपित प्रत्येकाला सांगू नको. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगणं शहाणपणाचं नसतं. रात्रीची शांत वेळ होती. बाहेर चंद्रप्रकाश पसरला होता. अंगणात मंद वारा वाहत होता. आजी झोपाळ्यावर बसून विणकाम करत होती. गौरी तिच्या जवळ बसली होती, पण आज ती थोडी चिंतेत दिसत होती. आजीनं प्रेमाने विचारलं, "काय झालं बाळा, एवढी विचारात का आहेस?" गौरीनं हळू आवाजात सांगितलं, "आजी, मी माझ्या मैत्रिणीला एक गुपित सांगितलं होतं, पण तिने ते सगळ्यांना सांगितलं. आता सगळे माझी चेष्टा करत आहेत." आजी शांत झाली. ती म्हणाली, "बाळा, प्रत्येक माणूस आपलं गुपित जपेलच असं नसतं. काही गोष्टी मनात ठेवणंही शहाणपणाचं असतं." गौरीने विचारलं, "म्हणजे कुणावरही विश्वास ठेवू नये?" आजी हसली, "विश्वास ठेवावा, पण विचार करून." गौरी उत्सुक झाली. "मग मला गोष्ट सांग ना आजी." आजीनं गोष्ट सुरू केली. एका गावात नेहा नावाची मुलगी राहत होती. ती खूप बोलकी आणि आनंदी होती. तिला जे काही वाटायचं ते ती लगेच कोणाला तरी सांगायची. घरातलं असो, शाळेतलं असो किंवा स्वतःच्या मनातलं. तिला वाटायचं मित्र म्हणजे सगळं सांगायची जागा. शाळेत तिची एक जवळची मैत्रीण होती, पूजा. दोघी नेहमी एकत्र असायच्या. नेहाला वाटायचं पूजा माझी सर्वात विश्वस्त मैत्रीण आहे. एक दिवस नेहाने चित्रकला स्पर्धेसाठी खूप सुंदर चित्र तयार केलं. ती रोज गुपचूप सराव करत होती. तिला वाटत होतं, यावेळेस मी नक्की जिंकेन. पण तिने ही गोष्ट पूजाला सांगितली. "हे कुणाला सांगू नको हं." पूजा हसून म्हणाली, "अगं, मी कुणाला सांगणार आहे का?" दुसऱ्या दिवशी शाळेत काही मुली नेहाजवळ आल्या. त्या हसू लागल्या, "अगं, तू तर स्वतःलाच विजेती समजतेस ना?" नेहा थबकली. तिला समजलं, पूजाने तिचं गुपित सगळ्यांना सांगितलं होतं. आजी इथे थोडी थांबली. गौरी शांतपणे ऐकत होती. ती म्हणाली, "मग नेहाला खूप वाईट वाटलं असेल ना?" आजीनं मान हलवली. "हो बाळा, त्या दिवशी नेहा खूप रडली. तिला वाटलं मी कुणावरच विश्वास ठेवू नये." पण तिची आई शांतपणे म्हणाली, "बाळा, चूक विश्वास ठेवण्यात नाही, तर प्रत्येकालाच सगळं सांगण्यात आहे." नेहा विचारात पडली. आई पुढे म्हणाली, "जगात सगळे लोक सारखे नसतात. काही लोक गुपिते जपतात, तर काही लोक ते पुढे सांगतात." काही दिवसांनी शाळेत पुन्हा एक स्पर्धा जाहीर झाली. यावेळी नेहाने खूप मेहनत घेतली, पण तिने तिची तयारी कुणालाही सांगितली नाही. ती शांतपणे सराव करत राहिली. स्पर्धेचा दिवस आला. नेहाने सुंदर चित्र काढलं. निकाल लागला. पहिला क्रमांक नेहा. सगळे टाळा वाजवू लागले. पूजालाही आश्चर्य वाटलं. ती म्हणाली, "तू तयारी करत होतीस हे मला कळलंच नाही." नेहा हसली, कारण काही गोष्टी शांतपणे करणं चांगलं असतं. त्या दिवसानंतर नेहा बदलली. ती सगळ्यांशी प्रेमाने वागायची, पण प्रत्येकाला मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायची नाही. तिला समजलं होतं, प्रत्येक गोष्ट सगळ्यांसाठी नसते. एक दिवस पूजा तिच्या जवळ आली. ती म्हणाली, "मला माफ कर, मी तुझं गुपित पुढे सांगायला नको होतं." नेहा शांतपणे म्हणाली, "ठीक आहे, पण आता मला समजले आहे, विश्वास ठेवताना विचार करणं किती महत्त्वाचं आहे." आजी गौरीकडे पाहत म्हणाली, "बाळा, मनातल्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना सांगितल्या की लोक कधीकधी त्याचा चुकीचा वापर करू शकतात." ती पुढे म्हणाली, "शांत राहणं आणि योग्य वेळी योग्य गोष्ट बोलणं हेही शहाणपणाचं लक्षण आहे." गौरीने विचारलं, "मग गुपित कुणाला सांगायचंच नाही का?" आजी हसली, "नाही बाळा, पण फक्त त्या लोकांनाच सांगायचं जे खरंच विश्वास ठेवण्यासारखे असतात." दुसऱ्या दिवशी शाळेत गौरीच्या मैत्रिणीने विचारलं, "तू काहीतरी नवीन तयार करतेयस ना? काय आहे ते सांग." क्षणभर गौरीला सांगावंसं वाटलं, पण तिला आजीची गोष्ट आठवली. ती हसून म्हणाली, "योग्य वेळ आली की नक्की दाखवेन."
दूर बसलेली आजी समाधानाने हसत होती, कारण आज गौरीने आयुष्यातला आणखी एक महत्वाचा धडा शिकला होता. सगळं बोलणं म्हणजे शहाणपण नसतं. कधी कधी शांत राहणंही खूप मोठं शहाणपण असतं. या गोष्टीतून काय शिकलो? प्रत्येकाला आपली गुपिते सांगू नयेत. विश्वास ठेवताना विचार करणं महत्वाचं आहे. काही लोक आपल्या गोष्टींचा चुकीचा वापर करू शकतात. शांत राहणं आणि योग्य वेळी बोलणं हे शहाणपणाचं लक्षण आहे. प्रत्येक गोष्ट सगळ्यांसाठी नसते. मनातल्या गोष्टी योग्य व्यक्तीलाच सांगाव्यात. प्रत्येक मुलाला शिकवेल चांगलं आयुष्य जगायला. पहा आजीचे जीवन धडे फक्त आपल्या YouTube चॅनलवर.